काळजीत होतो, कारण लोकसभेची निवडणूक झाली होती त्यावेळेस मोठा फटका महायुतीला बसलेला होता. महाविकास आघाडीला जवळपास 31 जागा मिळालेल्या होत्या आणि त्याच्यावर कार्यकर्ता पण थोडासा त्याच्यामध्ये खचलेला होता, नाउमेद झालेला होता. आता विधानसभा 5 महिन्याने कसं होणार, काय होणार या विवंचनेमध्ये ते सगळेजण होते. आम्ही पण होतो. एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, मी असेल, आमच्या घटक पक्षांचे सगळे सहकारी असतील, आम्ही पण जरा काळजीत होतो किंवा असा एकतर्फी कौल आपल्याला आपल्या भागातली जनता देईल असं वाटलं नव्हतं. परंतु आम्ही काही EVM वर त्या ठिकाणी दोष दिला नाही. शेवटी जनतेच्या मनामध्ये जे असतं ते जनता करत असते. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची जनता आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेला, मताचा अधिकार दिलेला आहे. कुठला अधिकार कशा पद्धतीनं वापरायचा याबद्दलचा फार बारकाईनं विचार करणारे इथले मतदार आहेत, राज्यातले मतदार आहेत. आणि त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांनी विचारपूर्वक आपल्याला पुन्हा नव्या जोमान लोकांच्या समोर जायचं आणि तशा पद्धतीनं आम्ही तयारीला लागलो. जूनचा अर्थसंकल्प मी सादर करत असताना काही योजना आम्ही एकनाथरावजी, देवेंद्रजींनी तयार केल्या, त्या जनतेच्या करता दिल्या. त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना ही फारच माझ्या महिला वर्गाच्या मध्ये पॉप्युलर झाली. तेही अलीकडे सगळीकडे महाराष्ट्रात फिरत असताना पाहायला मिळतं. आणि एक इतरही वेगवेगळ्या 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरच्या विजेची बिलं माफ केली. झिरोचं बिल आम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी दिलं. विरोधकांनी टीका केली, हा चुनावी जुमला आहे, हे नंतर बंद होणार आहे, हे देणारच नाही, त्यांच्यामध्ये धमकच नाही, आर्थिक कुठल्याची ताकदच नाही. साहजिक आहे, ते त्यांच्या परीनं बोलणार. आम्ही सांगत होतो आम्ही खोटं बोलणार नाही, आम्ही हे करून दाखवणार आणि सगळ्या गोष्टी आजपर्यंत करून दाखवल्या आणि त्याच्यातून निकाल आला. आणि महाविकास आघाडीला ते पचू शकला नाही. त्यांना तो निकाल असा लागू शकतो हे त्यांना सहनच होईना. आणि मग EVMच्या बद्दल सातत्याने काही ना काही टीकात्मक बोलण्याचा त्यांनी सुरुवात केली. कुठं आंदोलन कर, कुठं सह्या कर. वास्तविक देशाचे सर्वोच्च जे सुप्रीम कोर्ट आहे त्या सुप्रीम कोर्टमध्ये देखील अनेकदा न्याय व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या मान्यवरांनी हे कुठेही आम्ही बदलणार नाही, हे बरोबर आहे, हे सातत्याने सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्याकडे सोपस्कर दुर्लक्ष करून एक त्यांच्या कार्यकर्त्यांना बरं वाटावं म्हणून त्यांनी ती सगळी गोष्ट केली. ठीक आहे, तो त्यांचा अधिकार. पण तो निकाल लागल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्र बसलो. जवळपास भारतीय जनता पक्षाला 132 जागा मिळाल्या, राष्ट्रवादीला 41, शिंदे साहेबांना 57 जागा लढवल्या. त्याचं प्रमाण जर बघितलं तर भाजपला पर्सेंटेज सगळ्यात जास्त, नंतर राष्ट्रवादीला, नंतर शिवसेनेला. अशा पद्धतीनं हे सगळे चित्र पाहायला मिळालं. मला खरं तर नंतर लवकरच तुमच्या सगळ्यांचे आभार मानायला यायचं होतं, परंतु मी तिथं अडकून पडलो आणि सतत आमची चर्चा होत होती. कधी दिल्लीला जावं लागत होतं, त्याच्यातून चर्चा होत होती आणि पुढं कसं करायचं, काय करायचं. साहजिकच भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री होणार होते आणि उपमुख्यमंत्री राहिलेले 2 पक्षाचे होणार होते. परंतु काही वेगवेगळ्या कारणामुळं ते उशीर होत गेला. मी तुमच्याकडे 14 तारखेलाच येणार होतो. मी ठरवलेलं होतं 14 तारखेला जाऊन बारामतीकरांच्या पुढं नतमस्तक व्हायचं, त्यांना अभिवादन करायचं, त्यांना सॅल्यूट करायचा. आणि त्यांनी ती जबाबदारी दिली. मला 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजयी केलं आणि त्याच्यामुळे माझ्यासारख्याची जबाबदारी आता वाढलेली आहे. यापुढील काळात देखील बारामती विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकारचा प्रतिनिधी, बारामतीकरांचा लोकप्रतिनिधी या दृष्टिकोनातून मी कायम कटिबद्ध राहण्याचं ठरवलेलं आहे. आणि अशी ग्वाही देखील मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो. सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. मला अनेक जण म्हणायचे लोकसभेला 48,000 मतांनी माझा लोकसभेचा उमेदवार मागे राहिलेला होता, आता इथं कसं होणार.
परंतु कार्यकर्ता कामाला लागलेला होता. सगळेजण आपापल्या परीनं काम करत होते. वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाले, वेगवेगळ्या प्रकारची टीका टिप्पणी झाली, परंतु एक आम्ही भूमिका स्वीकारलेली होती. जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं देखील महाराष्ट्रामध्ये फिरत असताना कुणावरही टीका करायची नाही. आपण ज्या काही लाभाच्या योजना दिलेल्या आहेत, आपण जे काही काम केलेलं आहे, आणि उद्याच्या काळामध्ये पुन्हा जनतेने संधी दिल्यानंतर 5 वर्षाच्या करता जे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या करता विजन एकनाथराव देवेंद्रजी आम्ही सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे, ते विजन पूर्तीमध्ये आणण्याच्या करता आम्ही सगळ्या भागामध्ये फिरत होतो. लोकांना आवाहन करत होतो, माय माऊलींना आवाहन करत होतो, माझ्या बहिणींना आवाहन करत होतो, आमच्या तरुणांना तरुणींना आवाहन करत होतो, आणि शेतकरी वर्गाला, कष्टकरी वर्गाला, सगळ्या घटकांना आवाहन करत होतो. सगळ्यांचं ऐकून घेण्याचं काम मतदार राजा करत होता. आणि त्याच्यातून नंतर देशाचे पंतप्रधान असतील, गृहमंत्री असतील, इतर अनेक दिग्गज नेते हे आपापल्या परीनं महाराष्ट्र पिंजून काढत होते. विरोधकांमधले देखील नेतेगण महाराष्ट्र पिंजून काढत होते. पण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या जनतेने कधी न भूतो न भविष्यती महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला. आजही ती आठवण आहे, आजही त्याची नोंद इतिहासामध्ये झालेली आहे. आणि तेव्हापासून जेवढ्या निवडणुका झाल्या 57, 62, 67, 72, 78, 80, 85, 90, 95, 99, 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 कधीही काँग्रेस एकसंघ असताना, विरोधक अतिशय कमकुवत असताना देखील इतकं एकतर्फी मतदान झालेलं नव्हतं. ते मतदान या माझ्या विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या भागातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत जनतेने केलं. आणि तो कौल बघितल्यानंतर अक्षरशः आम्ही तर म्हणजे विचार करायला लागलो की बाबा आता एवढी मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर मतदारांनी टाकलेली आहे, बारामतीकरांनी टाकलेली आहे. जिरायत भाग असेल, बागायती भाग असेल, माझं शहर असेल, माझा सगळा परिसर असेल, या परिसरामध्ये आजपर्यंत अनेक निवडणुकीमध्ये तुम्ही मताधिक्य दिलं, परंतु त्यावेळेस 8व्यांदा निवडणूक होती आणि लोकसभेच्या निकालानंतर निवडणूक आलेली होती. आणि तुम्ही ज्यावेळेस सकाळी काउंटिंग सुरू झालं त्यावेळेस तर काही चॅनलवाल्यांनी कहरच केला. काउंटिंगला पोस्टल बॅलेटमध्ये अजित पवार पिछाडीवर झाले. आमच्या मातोश्री तर आमच्या घरामध्ये देवघर आहे, तिथंच जाऊन आई बसली. माझी मोठी बहीण तिच्याजवळ होती. अगं विजू अक्का कसं असं झालं? ती म्हणायची नाही, हे असं नाहीये, आम्ही बारामतीमध्ये फिरलोय, काळजी करू नको. ती आपली देवाचा जप करत बसली, विठ्ठला पांडुरंगा, पांडुरंगा विठ्ठला. आणि मग नंतर मी एकाला फोन केला, काय बाबा हे काय नक्की काय? म्हणले काय नाही, आपल्याला 60-70% मतं मिळत आहेत, आपण पुढं आहोत. आणि नंतर काही बारामतीकरांनी जी बटणं दाबली त्याच्यामध्ये आपण मागं राहिलं नाही, सतत प्रचंड लीडनं आपण पुढे चाललो. आणि अनेकांचं, तुमचं सगळ्यांचं कार्यकर्त्यांचं स्वप्न होतं, काही जीवाभावाच्या बारामतीकरांचं स्वप्न होतं, माझ्या मतदार राजाचं स्वप्न होतं. त्यामध्ये आपल्याला लाखाच्या पुढं मताधिक्य मिळवायचं. आणि खरोखरीच बारामतीकरांनी उभ्या महाराष्ट्राला 1 लाखाच्या पेक्षा जास्त मताधिक्य मिळवून एक ऐतिहासिक अशा प्रकारचा करिश्मा करून दाखवला. आणि त्याच्यामुळे मी पुन्हा विचार करायला लागलो की आपल्याला, मला पहिली टर्म मिळाली ती 91 ते 95 मिळाली, अशा 7 टर्म मिळाल्या. आता 8वी टर्म मिळते. 8व्या टर्म मध्ये राज्याची कालच अर्थनियोजन आणि एक्साईज उत्पादन शुल्क त्याला मराठीमध्ये म्हणतात, हे महत्वाची खाती माझ्याकडे आलेली आहे. त्या खात्याची जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडली जाईल. उद्याच्या 3 तारखेला मार्चला आपला अर्थसंकल्प मला महाराष्ट्राचा सादर करायचा आहे. देवेंद्र